जे टोयोटाच्या गाड्या आहे ते एक प्रोडक्ट असं काढतात 30-35 वर्ष देशाच्या बाहेर काढत नाही. ते हे प्रोडक्ट सुद्धा त्यांनी काय केलं 35 ते 38 वर्ष स्वतःच्या देशात वापरलं. अमेरिकेनंच त्यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकले आणि अमेरिकेनंच मागणी केली की आम्हाला हे मशीन द्या. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेमध्ये ते मशीन दिले आणि आता भारतामध्ये 4 वर्षापासून ते आले. तर मेडिकल डिव्हाइस म्हणून भारतात सुरुवातीला आलं. फक्त ते कॅन्सर हॉस्पिटल आहे, मोठमोठे आश्रम आहे, गुरुमौलींच्या आश्रममध्ये लागलेले आहेत मशीन. इकडे आपण स्वतःच जे दिंडोरीचा आश्रम आहे तिथे 3 मशीन आपण स्वतः तिथे लावलेले आहेत. किंवा जंगलीदास आश्रममध्ये आपण मशीन लावलेलं आहे, ब्रह्मकुमारी आश्रममध्ये लावलेले आहे. ते आलं सुरुवातीला मेडिकल यूज म्हणून. जेवढे स्पिरिच्युअल लोक आहेत आध्यात्मिक त्यांचे ते लक्षात आलं की अल्कलाईन पाणी बॉडीला का गरजेचं आहे. ते पाणी जर शरीरात जाणार तर ते पाणी नैसर्गिक स्रोताचं आहे, मूळ स्रोताचं आहे, जे भगवंत आपल्याला देतो. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते रेफर केलं आहे. आता त्या पाण्यामध्ये काय क्वालिटी आणि आपल्या पाण्यामध्ये काय ते आपण बघू. ते कॅन्सरवर शोध म्हणून त्या मशीनचा शोध लागलेला आहे. कॅन्सर कसा आपल्या देशातून बाहेर काढता येईल. जापनीज लोकांनी ते सायंटिस्टची टीम बसवली, सगळ्या जगातल्या सगळ्या पाण्याचा अभ्यास केला आणि सर्वात जास्त जे मिरॅकल क्वालिटीचे पाणी असतात, गंगेचं पाणी आहे, हुंजा व्हॅली म्हणून एक ठिकाण आहे भारतामध्ये, ते पाणी आहे. किंवा ते आपले भारताचे पहिले पंतप्रधान चष्मेशाही गार्डनचं पाणी प्यायचे. असे जगाच्या पाठीवर 35 ठिकाण आहे जे पाणी पिणारे लोक आजारीच पडत नाही. ते बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर, मोटापा हे आजारच त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही. हुंजा व्हॅली जर आपण यूट्यूबला जर टाकलं ना, प्रचंड रंजक कहाणी. इथे आजही 600 वर्ष लोक जगतात, 5 पिढ्या एका छताखाली राहतात. आई आणि मुलगी विशिष्ट वयानंतर जर शेजारी उभी केली दोन्हीमधला फरक कळत नाही. यूट्यूबवर तुम्ही सर्च करा हुंजा व्हॅली. तिकडे 90व्या वर्षापर्यंत आई आणि पिता मुलाला जन्म देऊ शकतात, बर्थ कॅपॅसिटी. आणि आजार तर ते नाहीच आहे तिकडे. कॅन्सर नाही, ब्रेन स्ट्रोक नाही, तिकडे अटॅक नाही कुणाला. तिकडे ते बघा तुम्ही ते शोधून. त्याच्यावर हॉलिवूडमध्ये पिक्चर सुद्धा बनलेले. गंगेचं सुद्धा आपण जे पवित्र पाणी मानतो ना, पवित्र का मानतो, त्याच्यामध्ये एवढ्या क्वालिटी की ते मेलेले माणसाला जिवंत करेल. तिथं काय आपण गंगेच्या ठिकाणी राहायला जाऊ शकत नाही. त्या सगळ्या पाण्याच्या क्वालिटीमध्ये ज्या क्वालिटी होत्या ना, 3 समान गुणधर्म होते: अँटीऑक्सिडंट, अल्कलिनायझेशन आणि मायक्रोक्लस्टर. आता हे 3 गुणधर्म जर आपल्या पाण्यामध्ये राहिले ना, तर आपण म्हणू शकतो की आपलं पाणीसुद्धा गंगेचं पाणी, आपलं पाणीसुद्धा ते हुंजा व्हॅलीचं पाणी. किंवा आपल्या पाण्याला सुद्धा आपण जीवन म्हटलेलं आहे. आयुर्वेदामध्ये पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. आता पाण्यालाच का जीवन म्हटलेलं आहे? मग आपण जेवण करतो त्याला का जीवन म्हटले? जेवण ही जीवन आहे. काजू खातो, बदाम खातो, एवढे महागडे पदार्थ खातो, त्याला जीवन म्हटलेलं आहे? कुठंच म्हटलेलं आहे. पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. कारण पाण्यामध्ये जगातले सर्वात गंभीर आजार बाहेर काढण्याची क्षमता पाण्यामध्ये. आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त मेजॉरिटी जी आहे ना ती पाण्याचीच आहे. आपल्या बॉडीमध्ये